दिवसाच्या कामकाजामध्ये शोक प्रस्ताव आहेत आणि त्या शोक प्रस्तावातलं पहिलं नाव म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं राजकीय दैवत म्हणता येईल आदरणीय दादांचं येणं मला असं वाटतं की माझ्यासारखा कमनशिबी आणि माझ्यासारखा दुर्दैवी दादांच्या नेतृत्वात काम करणारा एक कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याला या पवित्र सभागृहाचं सदस्यत्व 13 मे 2020ला आदरणीय अजितदादांच्या पुण्याईनं मिळालं। या सभागृहामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्रजींना पाहिलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पाहिलं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना पाहिलं आणि जेव्हा जेव्हा आषाढी एकादशीला किंवा पंढरपूरला कधी जाण्याचा योग आला तेव्हा पत्रकार बाहेर आल्यावर विचारत होते की तुम्ही पांडुरंगाला काय साकडं घातलं आणि माझं ठरलेलं वाक्य होतं की एकदा तरी आषाढी एकादशीची महापूजा ही अजितदादांच्या हस्ते झाली पाहिजे आणि त्यावर बरेच लोक हसायचे, कोणी काय म्हणायचं, पण एक गोष्ट मात्र निर्विवादपणे या निमित्तानं सिद्ध होते की महाराष्ट्राला एक धडाकेबाज नेतृत्वाला मुकावं लागलं आणि एक लेख मी मध्यंतरी वाचला होता की महाराष्ट्राला न गवसलेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री किंवा न मिळालेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ही जी सल महाराष्ट्राच्या मनात आहे ती कायम राहील। आज मी शिंदे साहेबांचं भाषण अत्यंत मनापासून ऐकलं, अत्यंत भावनिक भाषण होतं। उद्धवजींचं भाषण असेल, दरेकर साहेबांचं भाषण असेल, बंटी पाटील साहेबांचं भाषण, सर्वांचं आपण सर्व सभागृहातली सन्माननीय लोक ही खूप मोठी लोक आहात। अगदी या टोकावर बसलेल्या नीलमताईंपासून अगदी सरनाईक साहेबांपर्यंत जे कोणी या सभागृहात बसलेले आहेत त्या तुमच्या तुलनेमध्ये मी फार सामान्य कार्यकर्ता आहे। माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा। आमच्या घरात कुठला राजकीय वारसा नव्हता। माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या खानदानात कोणी साधं ग्रामपंचायतचं सदस्यत्व पण काय असतं हे आम्हाला माहीत नव्हतं। 2019ला शारदा प्रांगणामध्ये बारामतीला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एक व्याख्यानाचा योग आला। मला चांगलं आठवतं, रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी दादा उद्घाटन करून जाणार होते आणि कार्यक्रमाचा विषय त्यांनी वाचला की विषय काय आणि वक्ता कोण। मला म्हणाले तुम्ही कुठं असता? मी म्हटलं अकोला जिल्ह्यामध्ये असतो। तुम्ही काय करता? म्हटलं महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मांडणारा मी एक वक्ता आहे आणि मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्याच संघटनेत काम करणारा एक कार्यकर्ता आहे असं ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं। चळवळीबद्दल आता नितांत आदर असणाऱ्या दादांनी ते पत्रिका वाचली आणि म्हणाले तुमचा विषय आजचा व्याख्यानाचा। मी म्हटलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा हा विषय म्हणा। आमच्या पक्षात पण तुमच्याच नावाचे खासदार आहेत, डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे, आणि ते पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडतात आणि तुमच्या नावाचं आणि संभाजी महाराजांचं काही सख्य आहे का असं मिश्किलपणे म्हणाले। आणि माझ्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी मी विनंती केली होती आयोजकांना की दादांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जावं पुढं, पण दादांना कोणीतरी सांगितलं आयोजकांपैकी की दादा भाषण संभाजी महाराजांचं चरित्र या वक्त्याच्या तोंडून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीनं मांडतो। आणि दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले आणि 2 तास 15 मिनटं दादांनी ते पूर्ण भाषण ऐकलं आणि भाषणानंतर ऐकल्यानंतर 3 महिन्यानंतर मला दौंड शुगर कारखान्यावरून त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले यांचा फोन आला। माझ्याकडे नंबर पण नव्हता। मी बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंतीच्या व्याख्यानाला होतो। त्यावेळेस दादांनी म्हटलं मी 3 महिन्यापूर्वी तुमचं बारामतीला व्याख्यान ऐकलं, संभाजी महाराजांवर खूप चांगलं बोललात तुम्ही, तुम्हाला कधी मुंबईला येता आलं तर या आणि मला पक्ष कार्यालयात भेटा। त्यावेळेस पक्ष कार्यालय बलाट पेअरला होतं, पण त्या दिवशी ते बंद होतं आणि मग B4 बंगला होता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांचा, आणि तिथे मला भेटीचा वेळ ढिकले साहेबांनी दिला आणि त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही काम करणार का? मी म्हटलं हो, आमच्या पक्षात येणार का? दादा माझा काही राजकारणाशी संबंध नाही, पण तुम्हाला पाहायला भेटलं हेच माझं सौभाग्य समजतो, त्यामुळे तुमचं येत असाल तर तुम्हाला आम्ही पक्षात जबाबदारी देऊ। जयंत पाटील साहेब पण होते, मला चांगलं आठवतं, भुजबळ साहेब तिथे होते। हे माझा अनुभव मी सांगतोय आणि
त्या अनुभवातून, कारण माझ्यापेक्षा सर्व अनुभवी लोक आहेत, तुम्ही प्रशासकीय अनुभव दादांचे सांगितले, पण मला एक खाजगीचा अनुभव दादांचा सांगायचा होता. त्या दिवशी झालं असं की जयंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही बूथ बांधणीचा कार्यक्रम पक्षाचा हाती घ्या. त्यावेळेस दादा मिश्किलपणे हसले, म्हणत हा बूथ बांधणीच्या कामाचा माणूस नाही आहे, हा जरा मैदान मारण्याच्या कामाचा दिसतो, त्याच्यामुळे याला महाराष्ट्रभर आपण फिरवूया. आणि शिवस्वराज्य यात्रा खासदार कोल्हे साहेबांच्या आणि उदयन महाराजांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निघाली होती. आणि त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता दादांनी मला म्हटलं की तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हा. त्याच दिवशी पक्षातल्या अनेक लोकांनी पक्ष पण सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते, पक्ष खाली झाला होता. आणि जवळपास दादांनी अमोल कोल्हे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्यासोबत मला महाराष्ट्रभर एक संधी दिली. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर फिरलो. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. आणि मग मला पण लोकांनी प्रचार सभेच्या निमित्तानं मागणी केली. आणि मग आमच्या पक्षाच्या बरेच आमदार निवडून आले. महाराष्ट्र गाजवता आला, दादांसोबत फिरता आलं, प्रत्येकाच्या सभेला जाता आलं. आणि 68 सभा, जीवनात कधी एसटी प्रवास न करणारा, म्हणजे फार कमी करणारा मी व्यक्ती, 68 सभा 2019ला मला मिळाल्या विधानसभेच्या. त्यावेळेस दादांनी पक्षाचा प्रचार करायला मला पहिल्यांदा हेलिकॉप्टरची व्यवस्था करून दिली. आणि हेलिकॉप्टरमध्ये मी आणि जयंत पाटील साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तो माझ्या जीवनाचा पहिला हेलिकॉप्टर प्रवास होता. पराभवानंतर एक रमेश थोरात, दौंडचे विधानसभेचे सन्माननीय माजी सदस्य, त्यांचा 650 मतांनी पराभव झाला होता. आणि कार्यकर्त्यांनी एक पराभवाचा मेळावा घेतल्यानंतर दादांनी म्हटलं की एखादी सभा जर धनंजय मुंडे साहेबांची किंवा दादांची किंवा कोल्हे साहेबांची झाली असती तर ते 700 मताचा फरक निघाला असता. तर कार्यकर्त्यांनी म्हटलं जाऊ द्या, आता विधानसभा गेली तर जाऊ द्या, पण त्यांना विधान परिषदेवर संधी द्या. तेव्हा दादा चिडले आणि दादांच्या तोंडून आपसूक निघालं की काय, आता तुम्हाला विधानसभेत संधी देतो, त्यात तुम्हाला निवडून येता येत नाही, आता विधान परिषद पण मागता. आता नाही, त्या पोरगं लय फिरलंय जरा पक्षासाठी, त्यानं जीवाचं रान केलं आहे, मी करन तर आमदार त्यालाच करन. आणि ती टी व्हीवर बातमी आली. त्यावेळेस मी अमरावती जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होतो. आणि मला वाटलं टी व्हीवर अशी बातमी जरी आली तरी हे किती म्हणजे सुखद धक्का आहे हा, की आपल्याला म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, मी आज प्रामाणिकपणे या सभागृहात सांगतो की माझ्या वडिलांनी दुसऱ्यांच्याकडे फक्त सालगडी म्हणून काम केलं 20 वर्ष. त्यांच्याकडे शेण काढणं, गाई धुवणं आणि बैल चारणं, कुरण आणणं शेतामधलं, अशा कुटासा या छोट्याशा गावात, खारपान पट्ट्यातलं गाव, जिथं आता कपाशी व्यतिरिक्त दुसरं कुठलंच पीक घेता येत नाही. शापित असलेला विदर्भ, जो शेतकरी आत्महत्येचा भाग आपण म्हणतो, त्या भागातून एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव, अजितदादांचं वाक्य होतं, त्या टी व्हीवर सुरू होतं की आमदार करणार तर मिटकरीलाच करणार. आणि कोरोना लागला होता. आणि कोरोनाच्या काळात मला 9 मेला फोन आला दादांचा. रामायण टी व्हीवर सुरू असताना मी बाहेर फिरलो.